15 ऑगस्ट निमित्त मालवण नगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या गटाच्या नगरसेवकांनी मालवणवासियांच्या काही प्रश्नांच्या समस्या घेऊन आणि त्यांचा 100% निकाल लागायला पाहिजे अशा याने उपोषण धरलं होतं। प्रथमतः या उपोषणाला सर्व महाविकास आघाडीतील तसेच आमचे अपक्ष निवडून आलेले आत्रेकर साहेब आले, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो। प्रथमतः मी कचरा या विषयाशी थोडं नगरपालिकेचा कचऱ्याचं टेंडर आणि नगरपालिकेने मालवणवासियांना काय सुविधा दिली पाहिजे त्या टेंडरमधून याबद्दल जी जनजागृती निवडून आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी लपवून ठेवली आहे ती या व्हिडिओच्या माध्यमाने करू इच्छितो। मी सांगू इच्छितो की मालवणवासियांचा जो काय कर निधी येतो, जो काय नगरपालिकेचं उत्पन्न आहे आणि शासनाकडनं निधी मिळतो त्याच्यातून सुमारे 2 कोटी वर्षाला GST वगळून म्हणजे जवळपास 2,30,00,000 एवढं किमतीचं हे कचरा संकलनाचं टेंडर होतं। पूर्वी जेव्हा भाजप शिवसेना आणि आमचे आमदार वैभव नाईक यावेळी जेव्हा सत्तेत असताना जी कचऱ्याचं काम चालायचं, कचरा टेंडर चालायचं, ते जवळपास 40 लाख ते 50 लाख असं होतं। आणि मालवणवासियांना माहिती आहे त्या कामापेक्षा त्यावेळीच्या टेंडरपेक्षा वेगळं असं काहीच ह्या टेंडरमध्ये घडताना दिसत नाहीये। नगरपालिकेचे सत्ताधारी आणि जे काय कचऱ्याचा ठेकेदार आहे ते दिशाभूल करतायत, लोकांना रस्त्यावरनं गाड्या घेऊन येतात आणि विचारतात चालला जातो काय, लोक म्हणतात। पण तुम्हाला सांगू इच्छितो की तो जिथे पाठीवर स्कॅनर लावलाय तिथे येऊन तुमचा हा घरोघरी म्हणजे दारात जाऊन घरात रेसिडेन्शियल म्हणतो त्यांना दारात जाऊन उचलायचं आहे आणि त्यासाठी एवढा मोठा निधी दिलाय। बिचारे आमचे कचरा कर्मचारी तेवढेच ठेवले आहेत आणि त्यांच्यावर बर्डन घालून त्यांची संख्या न वाढवता त्यांच्यावर बर्डन येतं आणि ते बिचारे ओढताण करून कचरा उचलतायत। पण ठेकेदार आणि सत्ताधारी आमचा जो काही ठाम आरोप होता, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचं संगनमत आहे, कारण आता सत्ताधारी आलेले आहेत, प्रशासकीय लागवड नाहीये, राजवट नाहीये आणि ते जे कोण ठेकेदार आणि सत्ताधारी मिळून जे काही एकत्र गोलमाल करतायत आणि एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे, 2,20,00,000 टेंडर आणि कचरा मात्र पूर्वीसारखा 60 लाखाचं टेंडर असल्यासारखाच उचलला जातोय। पत्रकारांना आम्ही दाखवले पूर्वीचे आपल्या डम्पिंग यार्डचे फोटो आणि एवढं टेंडर देऊन आता झालेली अवस्था याचे पण फोटो दाखवले। तर हे लोकांनी लक्षात घ्यायचं आहे की यापुढे जर तुमच्या दारात तुम्हाला रस्त्यावर येऊन कचरा द्यायला लावला तर त्याला सांगायचं आहे की बाबा रे, तुम्हाला पैसे दिलेले आहेत ठेकेदाराला, तुम्ही कचरा कृपया आमच्या घराच्या दाराकडे येऊन उचला। घंटा गाडी वाजली, स्पीकर लागला म्हणजे तुम्ही धावत जाऊन कचरा द्यायचा नाहीये, हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे उद्यापासून संकलन होईल असं आम्हाला आश्वासन देत आहेत। त्यामुळे त्या विषयाबद्दल आम्ही त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि शिवसाहेबांनी सांगितलं की याच्यापुढे असं झालं नाही तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू, तसंच त्याने आधी जे काही केलं आहे त्याच्यावरही दंडात्मक कारवाई करू असं इथे आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्याने आम्ही ह्या मुद्द्याला त्यांच्याशी सहमत झालो। दुसरा मुद्दा जो होता तो नळपाणी योजना। नळपाणी योजनेनिमित्त आम्ही सांगू इच्छितो की ही नळपाणी योजना मालवणवासियांच्या पुढील 60-70 वर्ष त्यांना त्याचा उपभोग घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ही नळपाणी योजना आमदार वैभव नाईक असताना मंजूर होऊन त्याचं टेंडर होऊन ही योजना चालू झाली। आता सत्ताधारी आल्यापासून आम्ही सांगतोय की या नळपाणी योजनेची देखरेख नीट होत नाहीये, त्याची विशेष सभा घ्या, PMCला बोलवा, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, तिची ओनर आणि नळपाणी योजनेचा कॉन्ट्रॅक्टर हे सख्खे भाऊ आहे, सख्खे भाऊ बहीण आहेत। तर त्याच्यावर आणि हे सभागृहाला माहिती करून देत नाही ती माहिती आणि त्यामुळे अशी परिस्थिती झाली आहे की हम करे सो कायदा आणि तो ठेकेदार इथे यायला बघत नाही। सत्ताधाऱ्यांना तो डिरेक्ट सांगतो की मला वेळ नाही आणि सत्ताधारी त्याचं काही बिघडू शकत नाही, अशी आज परिस्थिती झाली आहे। लोकांना अक्षरशः फसवत आहेत। उद्या ह्या ठिकाणी नळपाणी योजना मालवणमध्ये पाईपलाईनचं काम चालू झालं की रस्ते फोडून घालणार आहेत। त्या रस्ते कसे कुठून तो पाणी लाईन नेणार, तो काय करणार आहे आणि कसं लोकांना तो सुखसुविधा देणार आहे पाण्याची, याबद्दल कोणताही
कोणतीही मीटिंग आणि त्याचा कोणताही एकही पेपर नगरपालिकेत नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांकडनं दिला जात नाही किंवा सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकांनाही माहिती नाही. पण आम्हाला हे कळत नाही की का त्याला पाठीशी घालतायत आणि का त्याची सभा लावायला उशीर करतायत. सीओ साहेबांनी आम्हाला आता सांगितलं की 1 महिन्याच्या आत मी आढावा बैठक आणि जे जे कोण नळ पाणी योजनेचे जबाबदार अधिकारी आहेत, जे जे कोण PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, त्यांना आम्ही बोलावून घेऊ. त्यामुळे आम्हाला त्याही गोष्टीत आम्ही सीओ साहेबांना सहकार्य करायचं ठरवलं आहे.